नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पूर नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे विठ्ठल विठ्ठल वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासे आपुलिया योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् भजे व्रजैकमण्डनं समस्तपापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं सुपृच्छगुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकं अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरं कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं कलाङ्काङ्कतेजोऽधिकामोदिवक्त्रम् खलानीशवादापनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति संपाद्य ज्ञानैच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तम् आत्मरूप गणेश स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता तुझी संगती झाली अमुची निश्चिंती नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे प्रस्तुत आजच्या आपल्या काल्याच्या कीर्तन प्रसंगी सेवेकरता घेतलेला अभंग हा देहूचे सुप्रसिद्ध साधू संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वसंत विश्वभूषण जगद्गुरु तुकोबरा यांचा आहे। या अभंगातून गोपाळ हे भगवंताला तुझ्या संगतीत आमची काय स्थिती झाली ती स्थिती या अभंगातून गोपाळ प्रकट करतायत, कृतज्ञता प्रकट करतायत। आज आपलं हे काल्याचं कीर्तन आहे। आपल्या वारकरी संप्रदायाचा असा नियम आहे, आपण जो जो काय उत्सव करत असतो त्या उत्सवाची परिसमाप्ती काल्याच्या कीर्तनाने करतो। मग तो उत्सव 3 दिवसाचा असो, 5 दिवसाचा असो, 7 दिवसाचा असो, महिन्याचा असो का वर्षाचा, त्याची सांगता म्हटली की ती काल्याच्या कीर्तनाने होत असते। काल्याचं कीर्तन झालं की उत्सव संपला। काला हा समाप्तीचा निदर्शक आहे। दुसरा महत्त्वाचा भाग असा, काल हा परिपूर्णतेचा द्योतक आहे।
आणि तिसरा विशेष महत्वाचा भाग म्हणजे काल्याच्या रूपाने भगवंत आपल्याला प्रसाद देणार आहे. म्हणजे आजचा कार्यक्रम हा प्रसादाचा आहे. त्रिवेणी संगमात्मक आहे. परिसमाप्ती, परिपूर्णता आणि परिप्रसाद. भगवान काल्याच्या रूपाने आपल्याला प्रसाद देणार आहेत. भानुदास महाराज म्हणतात की आपण गीत गात राहा की तो पंढरीनाथ भगवान आपल्याला प्रसाद देतो. बघा, भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. तो पंढरीनाथ आपल्याला काल्याच्या रूपाने प्रसाद देणार आहे. कोणी म्हणेल मग आजचा कार्यक्रम जर प्रसादाचाच असेल ना, येऊ द्या लवकर. 8 दिवस आम्ही इथेच अडकून पडलेलो होतो. तर तो प्रसाद आपल्याला सेवन करायचा आहे. त्याची रीत सांगितलेली आहे. तो तसा सेवन करता येत नाही आणि तसा जर सेवन केला तर तो प्रसादही होत नाही. तसा जर सेवन केला तर ते मुरमुरे खाल्ले असं होईल, दहीलाया खाल्ल्या असं होईल, प्रसाद घेतला असं होणार नाही. का? प्रसाद तो तेव्हाच येतं ज्या वेळेला भगवान श्रीकृष्णाचं चरित्र गायलं जातं, ते श्रवण केलं जातं, त्यानंतर त्याला प्रसादत्व येतं. जोपर्यंत ती कथा गायली जात नाही तोपर्यंत तो प्रसाद होऊ शकत नाही. जगद्गुरु तुकोबरांनी स्पष्ट म्हटले, आम्ही तो गोपाल काला सेवन करू, पण केव्हा करू? अगोदर त्याच्या चरित्राचा अनुवाद करू आणि नंतर तो काला सेवन करू. हेची अनुवाद करुणी गोपाळ काला सेवू. अनुवाद करुणी गोपाळ काला सेवू असं तुकोबर म्हणतात. म्हणून अगोदर आपल्याला अनुवाद करायचा आहे. भगवान श्रीकृष्णाचं ते चरित्र गायचं आहे. मग भगवान आपल्याला काल्याच्या रूपाने प्रसाद देणार आहे. तुम्ही म्हणाल मग ते कोणतं चरित्र सांगणार? तर त्याचाही निर्देश तुकोबरांनी केलेला आहे. तुकोबराय म्हणतात ते चरित्र उच्चारावं देवाने जे गोकुळात केलेलं आहे ते चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी, देवे गोकुळी चरित्र केले ते उच्चारावे. देवाने गोकुळात जे चरित्र केलेलं ते आजच्या प्रसंगी सांगायचं. गोकुळातलंच का सांगायचं? याचं एक जबरदस्त कारण मी आपल्या लक्षात आणून देतो. काला जो भगवंताने केलेला आहे तो गोकुळातच केलेला आहे म्हणून गोकुळातलं चरित्र सांगायचं. मथुरेत गेल्यावर देवाने काला केला नाही की द्वारकेत गेल्यावर काला केला नाही. काला केला तो फक्त गोकुळात केला. भगवान श्रीकृष्णाचं अवतार महात्म्य हे 3 विभागात साठवलेलं आहे. 3 कालखंड पडतात कृष्ण अवताराचे. पहिला कालखंड आहे गोकुळातला, दुसरा कालखंड आहे मथुरेतला आणि तिसरा कालखंड आहे द्वारकेतला. एकूण कृष्ण अवताराचा कालावधी 125 वर्षाचा आहे. 125 वर्षाचा कालावधी कृष्ण अवताराचा आहे. तर 125 वर्षापूर्वी 125 वर्षामध्ये पहिली 11.5 वर्ष बालपणातले भगवान गोकुळात होते. पहिली 11.5 वर्ष गोकुळात. त्यानंतर अक्रूर न्यायला येतो तो भगवंताला बलराम दादाला घेऊन मथुरेला जातो. हा दुसरा कालखंड सुरू झाला. मथुरेमध्ये भगवंताने जाऊन काय केलं? कंस चानुरादिकांचा वध केला. कंसाने पोसलेल्या अनेक राक्षसांना संपवलं आणि तिथलं राज्य उग्रसेनाला दिलं.
दिले उग्रसेना मथुरेचे राज्य. भगवंताने कंसाला मारून ते राज्य उग्रसेनाला दिलं आणि आपण त्याला सहाय्य करू लागला. कारण उग्रसेन राज्य स्वीकारतच नव्हता. तो म्हणाला कंसाला तू मारलेला आता तूच राजा. भगवान म्हणतात कंसाला जरी मी मारलेलं असलं तरी मी राजा होऊ शकत नाही, राज्य माझं होऊ शकत नाही. का? जर ही गोष्ट न्यायालयात गेली तर न्यायालय हाच निकाल देईल की हे राज्य कंसाचं नव्हतंच, तर कृष्णाचं होईल कसं? कारण कंस हा अवैध राजा होता, विधीपूर्वक तो राजा झालेला नव्हता. त्याने आपला बाप जो उग्रसेन याला कैद केलं होतं, स्वतःच बळच राजगादीवर बसलेला होता. म्हणून अवैध मत जशी बाद होतात तसा हा अवैध राजा होता, विधीपूर्वक तो राजा झालेला नव्हता. म्हणून भगवंताने सांगितलं जरी मी कंसाला मारलेलं असलं तरी ते माझं होऊ शकत नाही, कारण कंसच राजा नव्हता, तर त्याला मारून माझं कसं होईल? राज्य उग्रसेनाच आहे. म्हणून ज्याचं त्याला देणं ही इमानदारी. म्हणून उग्रसेनाचं राज्य उग्रसेनाला तुम्हीच राजे व्हा. पण मला त्या जरासंधाची भीती वाटते. भगवान म्हणतात काही घाबरू नका. तो जरासंध जर तुम्हाला त्रास द्यायला लागला तर तुम्ही फक्त मला एक मिस कॉल द्या की मी त्याच क्षणी येईल आणि त्या जरासंधाचं पारिपत्य करील. पण मी आता इथे राहू शकत नाही. 13.5 वर्ष भगवान कंसाला मारल्यानंतर उग्रसेनाला सहाय्यक म्हणून तिथे राहिले. अशी ही 25 वर्ष झाली. आणि त्यानंतर मग भगवंताने समुद्राकडे जागा मागून घेतली आणि स्वतंत्र द्वारकापुरी निर्माण केली. भगवंताने स्वतंत्र राज्य तिथं निर्माण केलं. गड्यांनो राजा केले झाला कृष्ण सिंहासनी बैसला. आणि ते द्वारकेचं राज्य भगवान श्रीकृष्णाने 100 वर्ष केलं. 100. आणि अतिशय उत्तम केलं. किती उत्तम केलं ते राज्य! जगद्गुरु तुकोबरायांनी अर्ध्याच चरणात त्या राज्याचा गौरव केलेला आहे की भगवान श्रीकृष्णाने द्वारकेचं राज्य किती उत्तम केलं. अर्ध्याच चरणात गौरव केलाय तुकोबरायांनी. काही चिंता कोणा नाही कोणे विशी करी द्वारकेसी राज्य देव. देव द्वारकेसी राज्य करी. कसं करी? काही चिंता कोणा नाही कोणे विशी. कोणालाच चिंता नव्हती आणि कशाचीच चिंता नव्हती असं राज्य भगवंताने 100 वर्ष द्वारकेमध्ये केलं. तर ज्यांच्या हातात सत्ता आलेली आहे, माझी त्या सत्ताधाऱ्यांना विनंती आहे की आपल्याला राज्य आता प्राप्त जर झालेलं आहे, सत्ता प्राप्त झालेली आहे, तर भगवान श्रीकृष्णाचा आदर्श घ्या, प्रभू रामचंद्रांचा आदर्श घ्या आणि त्यांचा आदर्श घेऊन रामासारखं आणि कृष्णासारखं राज्य करा की कोणालाही चिंता राहू नये आणि कशाचीच राहू नये. विठ्ठल असं राज्य 100 वर्ष भगवान श्रीकृष्णाने द्वारकेत केलं. असा एकूण 125 वर्षाचा हा कालखंड. तर पहिला गोकुळातला 11.5 वर्ष, 13.5 वर्ष मथुरेतला आणि 100 वर्ष द्वारकेतला. तर हे तिन्ही कालखंडापैकी काला जो भगवंताने केलेला आहे तो फक्त गोकुळात केलाय. मथुरेत गेल्यावर नाही की द्वारकेत गेल्यावर नाही. तर का केला? कोणाबरोबर केला? देवाने त्याच्यातून काय साधवलं? आणि आज तुम्हाला मला त्याचा विचार करण्याची गरज काय? मला नेहमीच जाणवतं, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सप्ताहाचा समारोप हा काल्याच्याच कीर्तनाने करायचा असा आपल्या पूर्वजांनी का नियम घालून दिला? पहिले 7 दिवसाचे कीर्तनकार आपल्या इच्छेप्रमाणे, लोकांच्या म्हणण्याप्रमाणे कोणत्याही अभंग सेवेला घेऊ शकतात आणि कीर्तन करू शकतात. पण समारोप म्हणला की तो बुवा स्वतंत्र नाही, तो बुवा बांधलेला आहे. म्हणजे उपरण्याने नाही, तो या नियमाने बांधलेला आहे की त्याने गोकुळातलं चरित्र सांगितलं पाहिजे. तर का संतांनी दंड घालून दिला? काल्याच्याच कीर्तनाने समारोप का करायचा?
तर याचं मार्मिक चिंतन मी आपल्याला शेवटी काल्याचा विषय सांगताना सांगेन. तूर्त अभंगाचा भावार्थ पाहूया. तर भगवंताने काला हा गोकुळातच केला असल्यामुळे गोकुळातलं चरित्र सांगायचं आणि गोकुळातलं चरित्र सांगणाराच अभंग सेवेला घ्यावा लागतो. म्हणून बालक्रीडेचे अभंग, गवळणीचे अभंग आणि काल्याचे अभंग या 3 सदरातले अभंग आज सेवेकरता घेता येतात. या 3 सदरात गोकुळातच चरित्र गायलेलं आहे. म्हणून यापैकी काल्याचे जे अभंग आहेत त्यातील हा एक अभंग मी आज आपल्या पुढे सेवेला घेतलेला आहे. तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. यातून गोपाळ हे भगवंता पुढे भगवंताची कृतज्ञता व्यक्त करतायत. भगवंताने गोकुळात अवतार घेतला. तो कशा करता घेतला? भगवंतानेच आपल्या अवताराची 3 प्रयोजन सांगितलेली आहेत. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. दुष्टांचं निर्दलन, भक्तांचं संरक्षण आणि यातून धर्माची संस्थापना असा भगवंताचा 3 कलमी कार्यक्रम. तर यामध्ये दुष्टांचं निर्दलन करणं आणि भक्तांचं संरक्षण करणं. तर दुष्टाचं निर्दलन करण्यासाठी आपले संरक्षण खातं बलवान पाहिजे, तरच दुष्टाचं निर्दलन होऊ शकतं. नाहीतर दुष्टच तुम्हाला संपून टाकायचे. आपण सशक्त पाहिजे, बलवान पाहिजे, म्हणजे शत्रूवर वचक राहतो, शत्रू घाबरून राहतो. आणि तो जर बलवान असला तर तो आपल्याला संपवणार. म्हणून त्याला जर संपवायचे तर आपण बलवान असायला पाहिजे. म्हणून भगवंताने विचार केला, पहिलं आपलं संरक्षण खातं मजबूत केलं पाहिजे. म्हणून भगवंताने एक तातडीची मीटिंग बोलावली गोपाळांची. सगळे गोपाळ बसले. भगवंताने गोपाळांना सांगितलं, का रे गोपाळांनो, आपल्याला अनेक दुष्टांचा संहार करायचा आहे. कंसाने पोसलेले जे आहेत त्याने भयानक उपद्रव पीडा दिलेली आहे. म्हणून त्यांना संपवल्याशिवाय भक्तांचं संरक्षण होणार नाही, धर्माची संस्थापना होणार नाही. तेव्हा त्यांना संपवण्याकरता आपण बलवान असायला पाहिजे. पण तुमच्याकडे पाहिल्यानंतर जरा चिंता वाटते की तुम्ही असे दुर्बल दिसता, अशक्त, पाप्याचे पितर, उद्बत्ती पैलवान. त्या कंसाने पोसलेल्या राक्षसांवर, दुष्टांवर आपण कशी मात करणार? तेव्हा आपण बलवान असायला पाहिजे. मला चिंता ही वाटते, आपल्या गोकुळामध्ये सकस आहार तर भरपूर आहे, पण तुम्ही सशक्त का नाही? सकस आहार गोकुळात काही कमी नव्हता. ते गोकुळच होतं. गोकुळ, गो म्हणजे गायी आणि कुल म्हणजे समूह. गायींचा समूह जिथे भरपूर आहे त्याला म्हणतात गोकुळ. खूप गाय होत्या गोकुळात, खूप गाय. मग दूध, दही, तूप लोण्याला कमतरता असणार का? मग इतका सकस आहार भरपूर आहे, मग तुम्ही सशक्त असायला पाहिजेत की नाही? का नाही? सकस आहाराला कमतरता नाहीये, गोकुळ आहे. गोकुळात खूप गायी होत्या, खूप. किती होत्या मी तुम्हाला यादी देतो, तुम्ही बेरज ओढण्याचं काम करा. किती गाय होत्या त्या गोकुळामध्ये? गोकुळामध्ये 9 उपनंद होते, 9 नंद होते, 6 वृषभानू होते, 2 वृषभानूवर होते आणि 1 नंदराज होते. ही जी मी नावं घेतली ना, ही नावं म्हणजे त्या काळातल्या पदव्या आहेत. पदव्या कसल्या? कोणाकडे किती गायी असल्यानंतर त्याला काय म्हणावं अशा या पदव्या आहेत. जसं विधानसभेवर निवडून आलेल्याला आपण काय म्हणतो? आमदार. लोकसभेवर निवडून आल्यावर काय म्हणतो? खासदार. नगरपालिकेत निवडून आल्यावर नगरसेवक.
हे जशी संज्ञा आहे त्यांची, तसंच तिथे ही नाव होती. कोणाकडे किती गाय असल्यानंतर त्याला काय म्हणावं अशा पदव्या. तर उपनंद हे कोणाला नामाभिधान असायचं, तर ज्याच्या घरी 5 लाख गायी आहेत त्याला उपनंद म्हटलं जात होतं. 5 लाख गायीचा मालक. हे माझ्याबद्दलचं नाही सांगत, गर्ग संहिता नावाच्या ग्रंथामध्ये गर्गमुनींनी ही सर्व यादी दिलेली आहे. मी तुमच्या पुढे ती पुराव्यानिशी ठेवतो. 5 लाख गाय ज्याच्या घरी आहे त्याला उपनंद म्हटलं जात होतं. उपनंदश्च कथितः 5 लक्ष गवाम पती. 5 लक्ष गवाम पती उपनंदः कथितः. 5 लाख गायचा मालक जो आहे त्याला उपनंद म्हटलं जात होतं. आणि अशा 5 लाख गायी असणारे उपनंद तिथे 9 होते. 9 जणांजवळ 5-5 लाख गायी होत्या. असे 9 उपनंद होते. तर 9×5 45 लाख गायी या उपनंदांच्या झाल्या. 9 नंद होते. नंद कोणाला म्हटलं जात असेल? 9 लाख गायचा जो मालक तो नंद. नंद प्रोक्त सगोपालैर 9 लक्ष गवाम पती. 9 लक्ष गवाम पती नंद हा प्रोक्त आहे. 9 लाख गायचा मालक नंद म्हटला जात होता. आणि असे 9 लाख गाय असणारे नंदही तिथे 9 होते. 9 81 लाख गायी या नंदांच्या झाल्या. 6 वृषभानू होते. वृषभानू कोण? 10 लाख गायचा जो मालक तो वृषभानू. वृषभानू स उक्तो यो 10 लक्ष गवाम पती. 10 लक्ष गवाम पती वृषभानू उक्त आहे. 10 लाख गायचा मालक वृषभानू म्हटला जात होता. आणि असे 10 लाख गायी असणारे वृषभानू तिथे 6 होते. 10 60 लाख गायी या वृषभानूंच्या झाल्या. 2 वृषभानूवर होते. वृषभानूवर कोण? 1/2 कोटी गायी ज्याच्या घरी. 50 लाख गायचा जो मालक आहे तो वृषभानूवर म्हटला जात होता. कोट्यर्धंतु गवाम यस्य वृषभानुवरस्तु 6 वृषभानुवर राहतो. वृषभानुवर कोट्यर्धम गवाम यस्य 1/2 कोटी गायी ज्याच्या तो वृषभानुवर. आणि अशा वृषभानुवर 2 होते. एतादृशौ व्रजे द्वौतु सुचंद्रो द्रोण एवच. सुचंद्र आणि द्रोण ही त्यांची नावं सांगितलेली. असे 2 वृषभानुवर होते. म्हणजे या दोघांच्या किती झाल्या? 1 कोटी झाल्या. 1/2 कोटी एकाच्या 1/2 कोटी गायी तो वृषभानुवर. असे 2 वृषभानुवर म्हणजे या दोघांच्या 1 कोटी झाल्या. आणि 1 नंदराज होते. नंदराज कोण? 1 कोटी गायचा जो मालक तो नंदराज. गवाम कोटीर गृहे यस्य नंदराजस एव ही. गर्गमुनी सांगतायत 1 कोटी गाय ज्याच्या घरी तो नंदराज. आणि असे नंदराज भगवान श्रीकृष्णाचे वडील होते. अशा गायीच गायी तिथे होत्या. किती झाल्या? 2 कोटी 1,80,00,000. 2 कोटी 3 कोटी 86 लाख. असा घोटाळा होऊ देऊ नका. चूक होऊ देऊ नका. बरोबर. 1 कोटी गायी नंदाच्या, 1 कोटी गाय वृषभानुवरच्या, 2 कोटी ह्याच झाल्या. आणि 60 वृषभानुवरच्या आणि 45 उपनंदांच्या. म्हणजे 1 कोटी 5 लाख ह्याच झाल्या. आणि त्या 81 9 81 म्हणजे 3 कोटी 86 लाख गायी एवढ्या झाल्या. ह्या कोणाच्या झाल्या? कॅबिनेट दर्जाचे जे त्यांच्याच झालं ना. उच्चस्तरीय लोकांचंच हे सांगितलं आपल्याला. बाकी खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती मेंबर, ग्रामपंचायत, इतर किरकोळ लोकांच्या 100, 200, 1000, 500 गायी असतील की नाही. इतक्या गायीच गायी तिथे भरपूर होत्या. म्हणून त्या विभागाला गोकुळ ही संज्ञा होती. आजही गोकुळ शब्दाचा वापर आपण बोली भाषेत करतो.
वाक्प्रचारात गोकुळ शब्द वापरतो केव्हा आधिक्य सांगायचं असलं का घर गोकुळ घर गोकुळासारखं भरलंय म्हणतो की नाही कधी म्हणतो एकही पोरग घरात नसल्यावर नाही भरपूर असल्यावर 2-4 ठिकाण ओलांडलेत म्हणा की अहो घर म्हणजे गोकुळ त्या घरात काय कमी आहे कसलीच कमतरता नाही ते घर म्हणजे गोकुळ सर्व बाजूनी परिपूर्ण भरलेला आहे परिपूर्ण भरलेला म्हणजे गोकुळ शब्द हा आधिक्य दाखवतो तर इतक्या गाईच गाई तिथे होत्या मला सांगा निम्म्या तरी दूध देणारे असतील की नाही 1/4 तरी असतील की नाही मग इतकं दूध जर आहे तर दही तूप लोणी भरपूरच ना मग असा सकस आहार जर भरपूर आहे तर गोपाळ सशक्त पाहिजेत की नाही मग सकस आहार भरपूर असूनही सशक्त का नाही भगवान गोपाळांना विचारतात का रे गोपाळांनो तुमच्या आधारावर मला अनेक बलाढ्य राक्षसांचा संवाद करायचा आहे आणि तुम्ही अशक्त दुर्बल असेल कसं शक्य होणार इतका सकस आहार भरपूर आहे तुम्ही सशक्त का नाही गोपाळ म्हणाले होच कसे काय सशक्त का बरं इतका सकस आहार आहे तो आहे पण आम्हाला मिळेल तर ना तुम्हाला मिळत नाही मग हा माल जातो कुठं म्हणजे निर्यात होते कुठं जातो मथुरेच्या बाजाराला विकायला जातो मथुरेच्या बाजाराला विकायला आता मोठा धोका माझ्या राज्याला आहे मथुरेच्या बाजाराला विकायला जातो म्हणजे मोठा धोका कसा तुम्हाला न मिळणं हा पहिला धोका की त्यामुळे तुम्ही अशक्त दुर्बल राहिलात आणि मथुरेला विकायला जातो हा महान धोका कसा मथुरेला कोण आहेत कंसाचे लोक दुष्ट आणि तेच होतात आपला माल खाऊन पुष्ट माल आपला खाणारे ते म्हणजे पर्यायाने आपणच आपल्या शत्रूची शक्ती वाढवतोय शत्रूला बलवान आपण करतो आहे हे योग्य नाही शत्रू बलवान होऊ नये आपण बलवान झालं पाहिजे मग काय करायचं भगवान म्हणतात मी राजा आहे माझ्यावर जबाबदारी आहे तेव्हा भगवंताने पहिला वट हुकूम काढला आणि राज्यबंदी घोषित केली कोणीही दहीदूध तुपलोनी मथुरेच्या बाजाराला विकायला न्यायचं नाही बंदी घातली महिना झाला 2 महिने झाले 4 महिने झाले 6 महिने झाले पण गोपाळांच्या तब्येतीत फरक काय दिसून येईना 6 महिन्यात फरक व्हायला पाहिजे की नाही निर्यातीवर बंदी आणलेली आपण मग 6 महिन्यात बलवान का दिसत नाही भगवान म्हणतात गोपाळांनो का रे राज्यबंदी लागू करून तर 6 महिने झाले अजून तुम्ही बलवान का नाही गोपाळ म्हणाले बलवान होच कसे का बरं निर्यातीवर बंदी आणलेली मग का नाही निर्यातीवर बंदी तुम्ही आणली पण ती फक्त कागदोपत्री आहे अंमलबजावणी नाही बऱ्याच घोषणावर होतात त्या अहवालात कागदावर मंजूर होता तसा GRA काढला अर्थसंकल्पात त्याच्यावर निधी टाकला जातो तसा GRA काढला जातो पण तो निधी कुठं जातो हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त सांगता येईल तो तिथपर्यंत पोहोचत नाही केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या खूप चांगल्या योजना आहेत आणि त्या तळागाळापर्यंतच्या आहे सर्व उपयोगाला येणार सर्वंकष पद्धतीने सर्वांपर्यंत तो निधी मंजूर केला जातो पण तिथपर्यंत तो पोहोचत नाही तुम्ही राज्यबंदी लागू केली पण ती कागदोपत्री अंमलबजावणी नाही आपल्याला एक माहिती आहे सर्वसाधारण माहिती आहे ज्याच्यावर बंदी घातली जाते त्याचा चोरटा व्यापार सुरू होतो
बंदी आली का चोरट्या मार्गाला सुरुवात झाली. पुढच्या दाराने नाही, मागच्या दाराने माल सप्लाय होत राहतो. गोपाळ म्हणाले, देवा अजूनही रात्री अपरात्री हा माल जातो आहे मथुरेला, कसे आम्ही भगवानांना? भगवान म्हणतात असं घडतंय. हो, मग मला आता धाडसी पाऊल उचललं पाहिजे. भगवंताने धाडसी निर्णय घेतला आणि जर जातोय माल तर एकच, लेव्ही द्वारा सक्तीची वसुली. हा कार्यक्रम आपण राबवला तरच हे शक्य होईल. म्हणून भगवंताने सक्तीची वसुली करायची. तुमच्या घरात शिरून तुमचा माल काढणार आणि तुमच्याच मुलांना खाऊ घालणार. पालकाचं कर्तव्य आहे पाल्याचं पोषण करणं, आणि तो पालक जर ते पाल्याचं पोषण करत नसेल तर ती त्याची चूक आहे. मग त्याची चूक दुरुस्त होण्याकरता ती शासनावर जबाबदारी येते. मग विरोधक अधिवेशनामध्ये सत्ताधाऱ्यांवर तोप टाकतात. त्या डहाणू परिसरामध्ये कुपोषणाने बरेच बळी पडलेले आहेत. शासनाचं अन्न नागरी पुरवठा खातं काय काम करत आहे? तिथपर्यंत माल का जात नाही? का कुपोषण बळी का पडतायत? सत्ताधाऱ्यांना तोफेवर धरतात. म्हणजे पर्यायाने शासनाची जबाबदारी येते. म्हणून माझी जबाबदारी आहे, तर तुम्ही ती जबाबदारी पार पाडत नाही तर मला त्यात भाग घेऊन तुमच्याच घरातून तुमचा माल काढणार आणि तुमच्या मुलांना खाऊ घालणार. भगवंताने हा निर्णय घेताना गोपाळानं सांगितलं, चला चला. कुठं? अरे तुम्ही सगळेजण माझ्या मागे मागे या. यालं तरी या रे चला माझ्या मागे या. कोणी या, अवघे या. अवघे माझ्या मागे मागे. मग तुझ्या मागे आल्यानंतर काय? अरे आजी देतो पोटभर. आज मी तुम्हाला पोटभर देतो. नक्की? अरे पुरे म्हणाल तोवरी, मग काय राहील? तुम्ही पुरे म्हणेपर्यंत मी तुम्हाला देणार. चला. मग काय पोटभर मिळणार, पुरे म्हणेपर्यंत म्हणणार मिळणार. म्हटलं गोपाळांना आनंद झाला. लगेच गोपाळाने घोषणा बाजी सुरू केल्या, भगवान श्री कृष्ण चंद्र की जय. आप आगे बढ़ो, हम तुम्हारे. भगवान पुढे, गोपाळ पाठी मागे. आणि कुठे जायचे? कोणत्याही घरी भगवान जात नव्हते. जी गोपी मनोमन प्रार्थना करायची की देवा तुम्ही आज माझ्या घरी या ना, दैदूत तूप लोणी खाणं. आज मेरे अंगना में आवो घनश्याम, प्यारे आवो गोपाल, दर्शन की प्यासी गुजरी शाम. अंगना में आवो मेरे माखन को खाओ. जेव्हा माझ्या अंगणात या, माझ्या इथे लोणी खा या. अशी जी गोपी मनोमन देवाची प्रार्थना करत असे, मनोमन केलेली प्रार्थना देवाला ऐकू जाते. आणि मग भगवान त्या भक्ताच्या घरी येतात. भगवान सर्व गोपाळांना घेऊन त्या घरी जायचे. गोपीला खूप आनंद व्हायचा. खास ताजा माल दिला जायचा. गोपाळांनो मारा थाव, खास चांगला माल आहे, ताजा माल आहे. मग काय ओय पोट भरलं, आता चला
दररोज नवीन एकाच्या घरी जी जी गोपी मनोमन प्रार्थना त्या घरी भगवान जायचे. रोज हे सुरू झालं. ताजा माल, खास माल लोकांना गोपाळांना मिळू लागला. महिन्यातच चमक यायला सुरुवात झाली. दुसऱ्या महिन्यात तर बराच फरक पडला. तिसऱ्या महिन्यात तर गाल वर यायला सुरुवात झाली. चौथ्या महिन्यात चांगला सशक्तपणा दिसून आला. पाचव्या महिन्यात परिस्थिती ही झाली, जुना शर्ट कोणत्याच गोपाळाला येईना. टेलर कर गर्दी नवीन शर्ट शिवायला. असे सशक्तता, बलवत्ता गोपाळांच्या ठिकाणी दिसून आली. बलवान झाले, सशक्त झाले, निश्चिंत झाले. देवाच्या लक्षात आलं 6 महिन्यात चांगलाच फरक पडलेला आहे. गोपाळ बलवान झाले, सशक्त झालेले, निश्चिंत झालेले आहेत. सूर्यप्रकाश इतकी स्पष्ट गोष्ट आहे. जुना शर्ट कोणालाच येत नाही. सर्वांचे गाल तब्येत चांगल्या दिसत आहेत याचा अर्थ आहे. पण देवाला एक जाणवलं, ही जी सशक्तता, ही सबलता, ही निश्चिंतता गोपाळांच्या ठिकाणी दिसून येते आहे. यांची मनोभूमिका काय सांगते नेमकी? ही निश्चिंतता, ही सबलता आपल्या प्रयत्नाने आलेली आहे का भगवंताच्या कृपेने आलेली आहे? भगवंताने विचार केला, हे थोडंसं शोधलं पाहिजे, तपासलं पाहिजे. हे स्वतःचं कर्तृत्व मानतात का माझ्यामुळे समजतात? ही सशक्तता, ही निश्चिंतता हे जाणून घेतले पाहिजे. का? मी त्याचं कारण सांगतो. बरीच माणसं ज्याच्यामुळे आपल्याला हे मोठेपण आलेलं आहे, आपली परिस्थिती सुधारलेली आहे, ज्याच्यामुळे सुधारली माणसं त्यालाच विसरतात आणि कृतज्ञ बनतात. पठ्याने शून्यातून सगळं निर्माण केले. ज्याला माहित असतं की अमक्याने सहकार्य केल्यामुळे झाले, तो म्हणतो अहो तुम्हाला त्या अमक्याचं सहकार्य मिळालं ना, ते नगण्य म्हणतो. अरे ज्याने सर्व प्रकारे सहकार्य केले ते नगण्य, आणि तू स्वतःचं कर्तृत्व मानतो. माणसं कृतज्ञ न राहता कृतज्ञ म्हणतात. ज्याने उपकार केले, ज्याच्यामुळे आपण मोठे झालो त्यालाच विसरून जातात आणि कृतज्ञ म्हणतात. देवाने विचार केला, अशा मृत्यू लोकातल्या कृतज्ञ लोकांचा वारा तर गोपाळांना लागला नसेल ना, म्हणून जरा तपासावं, यांचं हृदगत समजून घ्यावं. म्हणून एके दिवशी भगवान त्या सर्व गोपाळांना म्हणाले, का रे गोपाळांनो, 6 महिन्यापूर्वी तुमच्याकडे पाहत नव्हतं, असे अशक्त दुर्बल तुम्ही दिसत होता, पण आता मात्र सशक्त दिसता, बलवान दिसता, एकदम निश्चिंतता तुमच्या ठिकाणी जाणवते आहे. का रे गोपाळांनो, ही सबलता, ही निश्चिंतता, ही सशक्तता कशी काय आली ना तुमच्या ठिकाणी? काय क्रांती केली? कुठला पुरुषार्थ केला की ज्यामुळे ही सशक्तता, सबलता, निश्चिंतता तुमच्या ठिकाणी आलेली आहे? गोपाळ म्हणतात, देवा आमची काय परीक्षा पाहता काय तुम्ही? कोणती क्रांती केली आम्ही, कोणता पुरुषार्थ केला की त्यामुळे सशक्तता, सबलता, निश्चिंतता आमच्या ठिकाणी म्हणता? देवा अरे ही क्रांती आमची नाही, ही सबलता, सशक्तता, निश्चिंतता ही आमची क्रांती नाही, ही तुझी क्रांती आहे. तुझी म्हणजे तू ज्या वेळेला तुझ्या संगतीत आम्हाला घेतलं तशी आमच्या ठिकाणी निश्चिंती आलेली आहे, अशी कृतज्ञता गोपाळ आज सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणात संगती
देवा, तू जसं तुझ्या संगतीत आम्हाला घेतलं तशी आमच्या ठिकाणी ही निश्चिंती आलेली आहे. तुझी संगती झाली आमुची निश्चिंती, तुझी संगती आमुची निश्चिंती झाली. तुझ्या संगतीतच आमची ही निश्चिंती झालेली आहे. आमचा पुरुषार्थ नाही, आमची क्रांती नाही, तुझी क्रांती आहे. काय तुला दया आली, तू आम्हाला तुझ्याजवळ घेतलं आणि तुझ्या बरोबर रोज तू म्हणायचा, याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरे. तू आम्हाला तुझ्या बरोबर रोज घेऊन गेला आणि रोज आम्हाला याप्रमाणे खास मान मिळत राहिला. त्यामुळे आमच्या ठिकाणी ही निश्चिंती आलेली आहे, सशक्तता आलेली आहे, तुझी क्रांती आहे. आणि एक लक्षात घ्या, याचा गांभीर्याने दुसरा अर्थ असा आपण करून घ्यायचा की आपल्या जीवनात निश्चिंती यावी असं जर वाटत असेल तर आपणही देवाच्या संगतीत गेलं पाहिजे. इतरांच्या संगतीत निश्चिंती होऊ शकत नाही. जीवाने जडाची संगती करू नये, जीवाने दुसऱ्या जीवाची संगती करू नये, तर जीवाने देवाची संगती करावी. अगर देवाला मान्य असणाऱ्या संतांची संगती करावी. जडाची विषयाची भोगाची संगती आपण केली, ते भोग आपल्याला निश्चिंती देऊ शकत नाही, सुख समाधान शांती देऊ शकत नाही. येही संस्पर्शजा भोगा दुःखयो न येवते. म्हणून विषयाच्या भोगाच्या संगतीतही निश्चिंती होऊ शकत नाही. आजपर्यंत या संसाराने कोणालाही निश्चिंती दिली नाही, आताही देत नाही, पुढेही देणार नाही, देण्याची शक्यताही नाही. तोच दुःखाने पुरेपूर भरलेला आहे. दुःख बांधवडी नाही असं, सुखाचा विचार नाही कुठे. म्हणून संसार कोणालाही सुख समाधान शांती देऊ शकत नाही. म्हणून जीवाने संसाराकडून ही अपेक्षा धरू नये. मग करायचं कशा करता? खळग भरण्याकरता, हे पोट भरण्याकरता फक्त हा संसार करायचा आहे. शेती करायची, नोकरी करायची, व्यापार धंदा करायचा, उद्योग, हे जे सर्व आपलं हे खळग भरण्याकरता आहे. सुख समाधान शांती हे देऊ शकत नाही हा संसार. त्याच्याजवळ नाहीच तर कुठून देणार? संसार दुःख मूळ चौकडे, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे, नाहीच तर देणार कुठून? म्हणून जीवाने संसाराची संगती, त्याच्यातून सुखाची निश्चिंतीची अपेक्षा धरू नये. तसंच जीवाने दुसऱ्या जीवाची संगती करू नये. का? आपण जसे दुःखी आहोत तसाच तोही दुःखी आहे. राणी दुःखी भेटले, एक 5 दिवसाचा उपवासी, दुसरा 10 दिवसाचा उपवासी. दोघे एकमेकाला कडकडून मिठी मारून म्हणतायत माझी तेवढी क्षुधा दूर करावा. तो म्हणतो काय 5 दिवस झाले अन्नाचं कण नाही. हा त्याला म्हणतो तुला 5 दिवस नाही, मला तर 10 दिवस नाही. आपण ज्याच्याकडे जाऊ आपलं दुःख घेऊन, आपलं गाऱ्हाणं घेऊन, ज्या जीवाकडे जाऊ तो जीव आपल्याला हेच म्हणतो, अहो तुमचं बरं असं आमचं आता काय सांगायचं तुम्हाला. तुम्हाला तरी बोलता येतं, पण आम्हाला बोलता येत नाही, कारण जुनं नावाजलेलं मोठं घराणं आम्हाला त्याच जपावं लागतं. झाकले मुठ सवाला कशी बोलता येत नाही. म्हणून कोणताही जीव दुसऱ्या जीवाचं दुःख दूर करू शकत नाही. म्हणून जीवाने जडाची संगती करू नये, जीवाने दुसऱ्या जीवाची संगती करू नये, तर जीवाने देवाची संगती करायची. का? तो सत्ताधीश आहे, तो समर्थ आहे. आणि तिसरा महत्वाचा भाग, तो दयालू आहे. सत्ता असते, संपत्ती असते, पण दुसऱ्याला देण्याची दानत नसते, कृपणता असते, दया त्यांच्या ठिकाणी नसते. म्हणून त्यांची सत्ता, त्यांची संपत्ती समाजाच्या उपयोगाला येऊ शकत नाही. पण भगवान सत्ताधीश आहे, समर्थही आहे, आणि महत्वाचा तो कृपाळू आहे, दयाळू आहे. बहु आहे करुणावंत अनंत नामय. देवा तू कृपा करुणा सिंधू, होसी मायबाप आमचा बंधू. भगवान असा दयाघन करुणाघन असल्यामुळे जीवाचं सर्व दूर करू शकतो, देवाला सुख समाधान शांती देऊ शकतो. तो सर्व सुखाचा आगर आहे.
सर्व सुखाचे आगर. यो वै भौमा तत् सुखम नाल्पे सुखम असते भूमैव सुखम उपनिषद सांगते. परमात्मा हाच सर्व सुखाचा आगर आहे. सर्व सुखरूप तो आहे. सच्चिद आनंद घन तो आहे. सच्चित आनंद हे त्याचं स्वरूप लक्षण आहे. म्हणून तोच आपल्याला सुख समाधान शांती देऊ शकतो. म्हणून जीवाने देवाची संगती करत जावी आणि दुसरं देवाला मान्य असणाऱ्या संतांची संगती करावी. संत देखील जीवाला देवाची प्राप्ती करून देऊ शकतात. म्हणून सहज जीवाला सुख समाधान शांती मिळू शकते. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे कृपा. संताविना प्राप्ती नाही ऐसी वेद देते गाही. म्हणून जीवाने देवाच्या संगतीत जावं, संतांच्या संगतीत जावं की निश्चित निश्चिंती प्राप्त होऊ शकते. म्हणून गोपाळ देवाला म्हणता, देवा तू तुझ्या संगतीत जसं आम्हाला घेतलं तशी आमच्या ठिकाणी निश्चिंती आलेली आहे. तुझी संगती झाली आमची निश्चिंती. पण कार्य गोपाळांनो, माणसाची चिंता त्याच वेळेला दूर होते. अप्राप्तीमध्ये चिंता असते आणि प्राप्तीमध्ये चिंता दूर होत असते. आपल्याला ज्याची अपेक्षा आहे, जे मिळावं असं वाटतं, ते जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत चिंता असते. काय करू कसं करू, काय करू कसं करू. 20 तारखेला व्यवहार ठरलाय. 5 कोटीचा व्यवहार आहे. 5 लाख बायांना दिलेला आहे आणि जवळ तर दमडी नाही. कसं काय होणार, कसं काय होणार. जोपर्यंत जवळ हातात ते 5 कोटी येत नाही तोपर्यंत चिंता, अप्राप्तीमध्ये चिंता असते. आणि तेच का हो तुम्ही फार चिंता तो दिसता. अहो काय सांगायचं तुम्हाला, माहिती तो व्यवहार आपण केलेला, मग अगदी जवळ आलेला आहे, जवळ काहीच नाही. काय करा, तुम्ही केलं तर बरं होईल. मला कळलंय तुमचा व्यवहार तो झालाय. तुमच्याकडे 10 कोटी आले. 5 कोटी मला 1 महिन्याकरता द्या, मी तुमचे देऊन टाके. किती दिवसात देणार म्हणे 1 महिन्यात. मी आणखी 1 महिना देतो वाढून, 2 महिन्यात द्या. पण शब्दाला जागा 5 घेऊन जा. 5 कोटी 5 कोटी हातात आले, चिंता मिटली की नाही, व्यवहार झाला की नाही. जोपर्यंत अप्राप्ती असते तोपर्यंत चिंता सारखी क्षणाक्षणाला व्यथित करत असते. आणि प्राप्ती झाली का चिंता संपली जाते. तू गोपाळांनो, तुमची निश्चिंती झाली म्हणता, तुमची चिंता संपली म्हणता, तर असं माझ्या संगतीत तुम्हाला मिळतंय तरी काय, काय मिळालं म्हणून तुमची निश्चिंती झालेली आहे. तर तुझ्या संगतीत आम्हाला काय मिळतंय हे गोपाळ दुसऱ्या चरणात सांगतात. नाही देखील ते मिळे, पाहिलं नाही ते मिळतंय, नाही देखिले ते मिळे. जे कधी आम्ही पाहिले नाही
असं आम्हाला तुझ्या संगतीत मिळते. काय मिळतंय? सुखाचे भोग. भोग सुखाचे सोहळे. सुखाचे भोग मिळतात आणि सुखाचे सोहळे होतात. देवाच्या संगतीत सुखाचे भोग होऊ शकतात आणि सुखाचा सोहळा होऊ शकतो. इतरांच्या संगतीत सुखाचे भोग नाही, दुःखाचे भोग. दुःखाचे डोंगर लागती सोसावे. देवाच्या संगतीत सुखाचा भोग प्राप्त होऊ शकतो. तो सर्व सुखरूप आहे. म्हणून सुखाला कमतरता राहत नाही. नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. सुखाचे दोन्हीकडे लावायचं. सुखाचे भोग आणि सुखाचे सोहळे जे कधी आम्ही पाहिले नाही ते तुझ्या संगतीत देवा आम्हाला मिळत आहेत. तुम्हा आम्हाला तर द्या सोडून देवादिकांना जे भोग कधी पाहायला मिळाले नाही तेही आम्हाला प्राप्त होत आहे. जे नाही देखिले सुरवरी, भागवतात म्हटलेलं आहे. सुरवरी जे देखिले नाही, देवतादिकांनी जे कधी भोग पाहिलेले नाहीत असे भोग देवा तुझ्या संगतीत आम्हाला मिळत आहेत. नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. देवाच्या संगतीत जो सोहळा होतो तो सुखाचा असतो. इतरांच्या संगतीतला सोहळा सुखाचा होईलच असं नाही, पण देवाच्या संगतीतला सोहळा सुखाचा होतो. ज्ञानोबारांनी देवाने ज्ञानोबारांचा सोहळा केला. अजूनही तो गाजतो आहे. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी केला. भगवंताने तुकोबऱ्यांचा सोहळा केला, निर्याणाचा सोहळा. प्रयाणकारी देवे भगवान स्वतः आले. 375 वर्षे आहे तुकोबऱ्यांचा सदैव वैकुंठ गमन सोहळा झाला. त्याला हे 375 वर्ष चालू आहे. म्हणजे त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी हा सदैव वैकुंठ गमन सोहळा आहे तुकोबऱ्यांचा. देवाने केला. तो अजूनही गाजतो आहे. म्हणून देवाच्या संगतीत झालेला सोहळा हा कायमचा सुखाचा राहतो. त्याला दुःखाचा कधी स्पर्श होऊ शकत नाही. गोपाळ म्हणतात देवा तुझ्या संगतीत हे सर्व सुखाचे भोग आम्हाला प्राप्त झाले, सुखाचे सोहळे झाले, म्हणून आमच्या ठिकाणी निश्चिंती आहे. गोपाळांनो एक थोडस दुसरं विचारू का? बोला काय. मी जोपर्यंत तुम्हाला माझ्या संगतीत घेतलं नव्हतं तोपर्यंत तुम्ही तुमच्या घरी वावरत होते. नंतर मी तुम्हाला माझ्या संगतीत घेतलं तर तुमच्या घरी तुमची काय परिस्थिती होती आणि आता माझ्या संगतीत आल्यानंतर माझ्या संगतीत काय, घरी कसं आणि माझ्या संगतीत कसं, हे तुलनात्मक दृष्ट्या हा फरक मला सांगता का? तर तो तुलनात्मक दृष्ट्या फरक गोपाळ अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगताय. घरी ताकाचे सरवर घरी वावरत होतो तोपर्यंत घरची परिस्थिती म्हणजे अशी होती. आम्हाला घरी काय, घरी ताकाचे सरोवर. घरी आम्हाला मिळायचं ते ताक. ताक कशाला म्हणतात? दह्याचं घुसळण केल्यानंतर त्यातलं सार असं लोणी काढून घेतल्यानंतर खाली जे राहतं
त्याला म्हटलं जातं ताक. त्याच्यात काहीच नसतं, सार असं दोन्ही काढलेलं असतं, ते असार असणारं ताक. सोप्या भाषेत सांगा, ताक म्हणजे काय नेमकं? ज्याच्यात काहीच ताकद राहिलेली नसते त्याचं नाव ताक. भाताचं शितही ज्याला पचत नसेल त्याला जगण्याकरता आधार म्हणून डॉक्टर म्हणतात ताक घेत जा, कसं तरी 2 दिवस ढकलशील. ताक हे आसार आहे आणि ते ताक आम्हाला घरी मिळत असायचं. आमच्या घरची परिस्थिती ताक मिळायचं फक्त आम्हाला. आणि त्याचे पुन्हा सरोवर म्हटले, घरी ताकाचे सरोवर. सरोवर कशाला म्हणतात? मूळचा झरा जिथं नाही, बाहेरून आलेलं साचलेलं पाणी, साचलेल्या पाण्याला सरोवर म्हटलं जातं. आणि जे साचलेलं असतं ते कालांतराने आटून जातं. ना तरी सरोवर आटले, राणी दुखिया दुखी भेटले, सरोवर आटलं जातं. तर असं असायचं, ते कधी आटून जायचं, कधी मिळायचंही नाही. अशी घरची परिस्थिती होती तेव्हा. पण तू जसं तुझ्या संगतीत आम्हाला घेतलं तसं येथे नवनीताचे पूर. तुझ्या संगतीत तिथे नवनीत म्हणजे लोण्याचे पूरच्या पूर. पूर कशाला म्हणतात? करंगळ एवढं झुळझुळ पाणी वाहत आहे त्याला पूर म्हटलं जातं का? नाही. धो 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 जोराचा प्रवाह पात्रात मावत नाही, ओसंडून चाललेला आहे. बाहेर मारुतीच्या पाराला पाणी लागले. काय पूर आला म्हणतो. 3 पायऱ्या पुढे, आता एकच पायरी राहिली, नाही तर मारुतीच्या पायाला पाणी लागले. काय पूर आलाय, काय पूर. म्हणजे सारखे लोटच्या लोट येत राहतात, त्याला म्हटलं जातं पूर. आणि तुझ्या संगतीत लोण्याचे नवनीताचे पूरच्या पूर भरपूर असे प्राप्त होत आहेत. मग काय राहणार आम्हाला कमतरता? हे तुझ्या संगतीत आम्हाला घडलंय. नाही देखील येते मिळे भोग सुखाचे सोहळे. गोपाळांनो निश्चिंती झाली, सुखाचे भोग मिळाले हो, नवनीताचे पूर प्राप्त झाले हो. म्हणजे आता कसली उणीव राहिलेली नाही, सर्व भरपूर परिपूर झालेलं आहे हो हो हो. मग आता जर झालंय भरपूर सगळं, तर मग आता एक करा, जा तुमच्या घरी. कशाला माझ्या बरोबर थांबता? जा तुमच्या घरी. गोपाळ म्हणाले, आता घरी जायला सांगतो. अरे आता मी घरी जाणार नाही. भगवान म्हणतात, मी माझ्या जवळ तुम्हाला राहू देणार नाही. इतके दिवस ठेवलं, आता झाले तुमची निश्चिंती, आता मी माझ्या जवळ तुम्हाला राहू देणार नाही. गोपाळ म्हणायला लागले, तू नाही राहू दिलं तरी आम्ही राहणारच. भगवान म्हणतात, मग मी तुम्हाला ढकलून लावील. गोपाळ म्हणतात, तू ढकलून जरी लावलं तरी आम्ही आता तुझ्यापासून बाजूला जाणार नाही. असा आपला निर्धार गोपाळ अभंगाच्या शेवटच्या चरणात प्रगट करतायत. तुका म्हणे आता
भगवंतापुढे प्रगट करतात. तू ढकलून जरी दिलं तरी आता तुझ्यापासून आम्ही बाजूला जाणार नाही. तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता दवडिता आता आम्ही नवजो. तू ढकलून जरी लावलं तरी आम्ही आता तुझ्यापासून बाजूला जाणार नाही नाही नाही. असा गोपाळ आपला निर्धार भगवंतापुढे प्रगट करतात. खरा भक्त जो असतो तो भगवंतापासून कधीच बाजूला जात नाही, भक्तीपासून कधीच बाजूला जात नाही. रामदास महाराजांचे उद्गार आहेत ना, जरीही आकाशवर पडो पाय ब्रह्मगोळ भंगा जाई वडवानळ त्रिभुवन खाय परिमी तुझीच वास पाहे गा विठोबा. न करी अनेकांचा पांगिला नामधारक तुझाची अंगी भल तैसे वर पडो भारी नाम न संडो नटळो निर्धार. खरा भक्त भक्तीपासून भगवंतापासून कधीच बाजूला जात नाही. याला म्हणतात निष्ठा. नाहीतर आपली निष्ठा म्हणजे निसटा. निष्ठा निष्ठीच असते. का हो तुम्ही पहिले 3 दिवस कीर्तनाला आले परत काय दिसलेच नाही. तो म्हणतो 3 दिवस मी आलो पण मला कोणी याय बसाय म्हटलं नाही. मग कशाला त्याला सोडून येणं. का तुम्ही 4 दिवस दिसले परत दिसले नाही. मी आलो, मी टाळे घेतला पण मला 1 दिवस देखील चाल म्हणायला दिली. मग आम्ही बंद केले. मान दिला नाही, चाल दिली नाही, पखवाज वाजवायला दिला नाही. तुम्ही नाही बरं का, दुसरे आम्ही आलो पण आम्हाला कीर्तनही दिलं की आपण परमार्थापासून बाजूला जातो, दूर जातो, साधना सोडून देतो. खरा भक्त भगवंतापासून भक्तीपासून साधनेपासून कधीच बाजूला जात नाही. तुकोबारांचा एक दुसरा महत्वाचा अभंग मी आपल्या लक्षात आणून देतो. तुकोबारा आपली निष्ठा कशी प्रगट करतात देवापुढे. देवा माझे मन पाहे कसून चित्त नढळे तुझ पासून. अरे कापून देईन शिर पहा कृपण की उदार. मजवरी घाली घन परी मी नसोडी चरण. तुका म्हणे अंती तुझं वाचून नाही गती. याला म्हणतात निष्ठा. प्राणाचे बलिदान करण्याची तयारी पाहिजे त्याला म्हणतात निष्ठा. तुका म्हणे नेम प्राणासमसाठी. म्हणून खरा भक्त अशी निष्ठा ठेवून असतो भगवंतापासून. तो कधीच बाजूला जात नाही. गोपाळ म्हणतात तू ढकलून जरी दिलं तरी आम्ही आता तुझ्यापासून बाजूला जाणार नाही. तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. अभंगाचा विस्तृत भावार्थ झाला. आपला वेळही संपलेला आहे. एक वेळ संप्रदायपूर्वक मोठ्या प्रमाणात भगवंताचं भजन करा. 10 मिनिटात एक सारांश मार्मिक भगवंताची लीला संपतो आणि सेवा संपवतो. सर्वांनी मोठ्या प्रेमाने एकदा भगवंताचं भजन करा. बालक्रीडेचे अभंग आहेत. जवळजवळ 100 अभंगातून तुकोबरांनी भगवान श्रीकृष्णाची बाललीला ही गायलेली आहे. पहिल्याच अभंगात तुकोबरा देवाला विनंती करतात, आपण देवा आद्य देव आहात, तुम्ही जगाचे जीव आहात. तेव्हा हे केशवा माझी एक विनंती आपण ऐका. माझी वाणी तुमच्या गुणाचं नामाचं वर्णन करू शकेल असं काही प्रेम द्या. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही काळ. प्रेमाची मागणी केली आणि मग भगवंताच्या बाललीला सांगायला प्रारंभ केला. भगवंताचं अफाट चरित्र आहे. जन्माला आल्यापासून चरित्राला सुरुवात येतो, निज धामाला जाईपर्यंत चरित्र चरित्र आहे. आणि आपण 10 मिनिटात ते काय सांगणार. ते अफाट चरित्र आहे. त्या चरित्राचं गुणगान करणं कोणालाही शक्य नाही. या पृथ्वीचं पत्र केलं, समुद्राची शाई केली, मेरू पर्वताची लेखणी केली आणि लिहायला सरस्वती बसली तरी हे होऊ शकणार नाही. गवळणीनेच म्हटले ना, लाडका हा कान्हाबाई तुझा तुला गोड वाटे, याच्या खोड्या सांगू किती, महीपत्र सिंधू आटे. महीपत्र आटे आणि सिंधू शाही आटे. या पृथ्वीचं पत्र पूर्ण पडू शकणार नाही, समुद्राची शाही पुरणार नाही.
तुका म्हणे मही पत्र सिंधू नपुरे शाही असित गिरी समम स्यात कज्जलम सिंधू पात्रे सुरतरोवर शाखा लेखनी पत्र मुर्वी लिखती यदि गृहीत्वा शारदा सर्व कालम तदपि तव गुणानामीश पारण्य याती. असं भगवंताचं अफाट चरित्र आहे. आपण काय सांगणार, एक मार्मिक थोडस जन्माला आल्याबरोबरच थोडस 2 तासातलं एक थोडस एक चरित्र सांगतो आणि सेवा संपवतो. भगवान श्रीकृष्ण कंसाच्या कारावासात जन्माला आले. जन्माला आले तो 8 वर्षाची मूर्ती. 8 वर्ष वयाच्या स्वरूपात भगवान श्रीकृष्ण कंसाच्या कारावासात वसुदेव देवकीच्या पुढे प्रगट झाले. वसुदेव देवकी म्हणाले, देवा तू आमच्या पूर्वतपानुसार आलास खरा, पण इतका मोठा आम्हाला समाधान नाही. 8 वर्ष वयाच्या स्वरूपात कोणी जन्माला येतं का? भगवान 8 वर्ष वयाच्या स्वरूपात प्रगट झाले. वसुदेव देवकी म्हणाले, तू इतका मोठा आम्हाला समाधान नाही, तू लहान असायला पाहिजे. आणि खरंच आहे, आईला लहान मुलापासून जितका आनंद वाटतो तितका घोडम्यापासून वाटत. हे मोठ्याची चीड येते. आईला लहान मूल फार आवडतं, फार आवडतं. आईलाच काय, लहान मूल कोणालाही आवडतं, कोणालाही आवडतं. लहान मूल रांगत रांगत कोणाकडे येऊ दे, आपण बैठकीत बसलेलो असतो 5-10 जण, ते लहान मूल येतं रांगत रांगत येतं. ज्याच्याकडे पाहिजे तो म्हणतो, तो लगेच तिकडून तोंड वळवतो, दुसरीकडे पाहतो. दुसऱ्याकडे पाहिलं का तो दुसरा म्हणतो तिकडे. प्रत्येक जण त्याला आपल्याकडे बोलवत राहतो, त्याला आपल्या जवळ घेतो. तो आपल्या वैर्याचा जरी असला, ते लहान बालक वैर्याचं जरी असलं तरी कोणी त्याला घेत. तो ब्रह्मचारी जरी असला तरी तोही त्याला मालकाला जवळ घेतो. संन्यासी जरी असला तरी तोही त्याला मालकाला जवळ घेतो. का? ते निर्विकार बालक आहे म्हणून त्याला कोणी जवळ घेत. म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे, आपल्याला देखील कोणीही जवळ घ्यावं असं ज्याला वाटत असेल त्याने लहान व्हायला शिका. लहान व्हायला शिका की आपल्याला कोणी जवळ करेल, कोणी जवळ करेल. मी अरे हो बाजूला तुला कुत्रा जाऊन विचारणार असे मी म्हणणार किती थप्पीला पडलेत. तुम्ही लहान व्हा, तुम्हाला कोणी जवळ करेल, कोणी जवळ करेल. म्हणून तुकोबाराने देवाकडे लहानपण देगा देवा म्हटलेलं आहे. लहानाला कोणी जवळ करतो. एक शेवटचं सांगतो, कोणी काय कोणी जवळ करेल यात काय नव्हतं, देव जवळ करतो. देव जवळ करतो. तुम्ही मला कशावरून म्हणता? देव म्हणतोय म्हणून मी म्हणतो. देवाने स्वतः 9व्या अध्याय ज्ञानेश्वरीचं म्हटलेलं आहे, जई जगा धाकुटे होई जे तै जवळी कमाची. या लागी थोरपण परासांडी जे व्युत्पत्ती आघवी विसरी जे जय जगा धाकुटे होई जे तै जवळी कमाची. मोठेपणा बाजूला करा, ज्ञान सगळं विसरून जा आणि सर्व जगाला तुम्ही लहान व्हा की माझी जवळ तुम्हाला प्राप्त होईल. म्हणून लहान कोणाला आवडतं? भगवान आहे लहानाला जवळ करतो. म्हणून तुका म्हणे जाण व्हावे लहानाहुनी लहान. तू लहान असायला पाहिजे होता. वसुदेव देवकी म्हणले. भगवान म्हटलं हरकत नाही, लहान होतो. 8 वर्षाचे भगवान नुकतेच जन्माला आले असे लहान झाले. याला म्हणतात चरित्र. आपल्याला आता लहान होता येईल का? भगवान मोठ्याचे लहान झाले चरित्र. वसुदेव देवकीला आनंद झाला, पण पुन्हा डोळ्यातून अश्रू घालतायत. देव म्हणतात आई का रडते बरं? तुझ्या म्हणण्यानुसार मी लहान झालो ना, आता मग रडायचं काय कारण? देवकी म्हणू लागली, तू लहान झाला काय, मोठा असलास काय? आम्ही करारबद्ध आहोत. तुझ्या वडिलांनी तुझ्या मामा बरोबर लग्नाच्याच वेळेला करार करून दिलेला आहे की जो मुलगा जन्माला येईल तो तुला आणून देईल. म्हणून आजपर्यंत जन्माला आलेली तेवढी त्याला नेऊन दिली, त्या दुष्टाने त्या सर्वांना नष्ट केले. म्हणून त्या करारानुसार तुला आता नेऊन द्यावं लागेल आणि तुला तो मारील. भगवान म्हणतात मला मारणार जन्माला यायचे, मी सच्चिदानंद घनाविनाशी शाश्वत स्वरूपाचा, मला कोणी मारू शकत नाही. नाही तो दुष्ट मारीलच. आतापर्यंत ते 6 मारलेले, तुला मारीलच. भगवान म्हणतात आता माझा अविनाशित्व याला या पद्धतीने पटणार नाही.
आपल्याला लौकिकात येऊन सांगितलं पाहिजे. म्हणून भगवान म्हणू लागले, आई काय तुझं म्हणणं आहे? त्याला नेऊन द्यावं लागेल तो तुला मारेल. मग नेऊनच देऊ नका. नेऊन नाही दिलं तर इथे येऊन मारेल. जने कंसाशी कळेल माझ्या बाळाशी मारेल, इथे येऊन मारेल. भगवान म्हणतात मी इथं असलो तर ना. मग म्हणे तू जाणार कुठं? नुकतंच जन्माला आलेलं बालक आई वडिलांना कठीण संकटातून सुटण्याचा सल्ला देते. याला म्हणतात चरित्र. मला इथून उचला आणि नंदाच्या घराला कठीण संकटातून सुटण्याचा सल्ला देते. मला इथून उचला. यमुनेच्या पलीकडे गोकुळ आहे, तिथे नंदाचं घर आहे, तिथे मला घेऊन चला. पण म्हणे तुला तिकडे न्यायचं, पण मी प्रसूत झाली त्याला कळणार. तो म्हणणार तू प्रसूत झालेले बालक दाखव. तुला तिकडे नेऊन दिल्यावर त्याला मी काय दाखवणार? माझ्याजवळ काय? भगवान दुसरा सल्ला देतात, माया उपजली तेथे ठेवी मजा आणि येथे. नंदाच्या घरी यशोदेजवळ माया निर्माण झालेली आहे, मला तिथे ठेवायचं आणि तिथे निर्माण झालेल्या मायेला इथे आणायचं. म्हणजे बालकाला बालक दिसलं म्हणजे झालं. बदली कामगार ड्युटीवर चालू शकतो. कोणी असं म्हणजे झालं. मला तिथं नेऊन ठेवायचं आणि त्या मायेला इथे आणायचं. पण म्हणे तुला तिकडे नेऊन ठेवायचं आणि मायेला इकडे आणायचं. आम्हाला कसं काय शक्य आहे? आम्ही काय कीर्तनात बसलेलो आहोत का कधी उठून जायला आणि यायला? आम्ही बंदी शाळेत आहोत, तिथे तुरुंगात आहोत. आमच्या हातापायात बेडे आहेत, दरवाजाला कुलप आहे, शिवाय बाहेर रक्षपाळ आहे. तेवढ्यातून तुला गोकुळात कसं नेता यायचं, मायला कसं आणता यायचं? भगवान तिसरा सल्ला देतात, मनसी असे रक्षपाळ तेम्या मोहिले सकळ. त्या सर्व रक्षकपाळांना मी मोहून टाकले, ते उभ्या उभ्या डारडोर भरतायत. पण म्हणे हातापायात बेड्या आहेत, त्या मला उचला तर खरे राहतात का? बघा, वसुदेवने एक टोपली तयार केली, त्याच्यात मखमली गालीच्या टाकला, फुलांनी चांगले सजवले, अत्तराधिक शिंपडले. बघून चला त्या टोपलीत ठेवलं आणि ती टोपली उचलली डोक्यावर घेतली. डोक्यावर घेताच अद्भुत चमत्कार घडला. उचललेला कमळापती पायीची बंधने गळती. पायातल्या बेड्या गळल्या, पाय हलका वाटू लागला. अरे पायात तर बेड्या गेल्या, पण म्हणतो हातात आहे. हाताकडे पाहिलं तर हातातल्या बेड्या गळल्या. वसुदेव मोकळा झाला. म्हणतो मी मोकळा झालो, पण दरवाजाला कुलपा आहेत, ती आगळी आहेत ती. म्हणून दरवाजाकडे पाहिलं तर दरवाजाचेही कुलप उघडली, आगळी उघडल्या, चावी लावून नाही. आपोआप बेड्या तुटल्या शृंखळा, बंधाच्या आरगळा कुलपे कोंडे. दार उघडलं गेलं. वसुदेव सही सलामत मोकळा बाहेर असा पडला. यमुनेने रस्ता दिला, गोकुळात गेला. तिथले दरवाजे आपोआप उघडले. वसुदेव आत गेला. यशोदेजवळ माया निर्माण झालेली होती, तिथे ठेवलं त्या भगवंताला आणि मायेला उचललं. पुन्हा इकडे आला. पुन्हा इकडे आल्यावर मग मात्र विपरीत चमत्कार घडला. काय? पुन्हा दरवाजे लागले, पुन्हा कुलप लागले, पुन्हा वसुदेवाच्या हातापायात बेड्या आल्या. ही अवताराला आल्यानंतरची पहिल्या 2 तासातली पहिली लीला आहे, पण इतकी मार्मिक आहे, अतिशय महत्वाची. माझं म्हणणं असं आहे, एवढी लीला जरी आपण ध्यानात ठेवली आणि या लीलेप्रमाणे आपलं जीवन आपण बनवलं, एवढी लीला आपल्या उद्धाराला पुरेशी आहे. एवढी लीला ती अवताराला आल्यानंतरची पहिल्या 2 तासातली पहिली लीला आहे. किती मार्मिक आहे लक्षात घ्या. या लीलेत 2 चमत्कार घडलेत. पहिला अद्भुत चमत्कार हा घडला की वसुदेवाची सगळी बंधन आपोआप सुटली. आहे की नाही चमत्कार? त्या कारागृहातल्या बेड्या कशा असतात? खास पोलादी असतात, त्या कशाने तुटू शकत नाही.
पण ते आपोआप सुटल्या. वसुदेव मोकळा झाला. हा पहिला अद्भुत चमत्कार. कुठलंच बंधन वसुदेवाला राहिलं नाही. सही सलामत गोकुळात पोहोचला. हा पहिला अद्भुत चमत्कार. कुठलंच बंधन राहिलं नाही. पण दुसरा विपरीत चमत्कार वसुदेवाच्या जीवनात घडला की ती सुटलेलीच सगळी बंधनं पुन्हा वसुदेवाला आली. मथुरेत आल्यानंतर पुन्हा दरवाजे लागले, पुन्हा कुलप लागली, पुन्हा हातापायात बेड्या आल्या. पहिल्यांदा वसुदेव सर्व बंधनातून सुटला, नंतर वसुदेव सर्व बंधनात आला. पण हे दोन्ही चमत्कार घडले केव्हा याचं थोडस बारकाईने चिंतन करा. म्हणजे मी सांगितलं एवढी लीला ध्यानात ठेवली तर आपल्या उद्धाराला पुरेशी आहे. या लीलेप्रमाणे आपलं जीवन बनवा. एवढी लीला आपल्या उद्धाराला पुरेशी आहे. ते मर्म तुमच्या लक्षात येईल. मला एक सांगा, वसुदेवाची सगळी बंधनं आपोआप सुटली केव्हा? भगवंताला हात लावल्याने डोक्यावर उचलून घेतलं. उचललेला कमळापती पायीची बंधने मिळत. देवाला उचलून डोक्यावर घेतलं आणि वसुदेवाची सगळी बंधनं सुटली. देवाला डोक्यावर घेतलं त्यावेळेला बंधनं सगळी सुटली. आणि तीच सुटलेली सगळी बंधनं वसुदेवाला पुन्हा आपोआपच आली. आता ती केव्हा आली? वसुदेवाने गोकुळात गेल्यावर विपरीत केलं. काय? देवाला सोडून दिलं. देवाला सोडून द्यायचं का? वसुदेवाने देवाला सोडून दिलं आणि तिकडून मायेला घेऊन आला. आणि मायेला घेऊन आल्यामुळे झालं काय? पुन्हा दरवाजे लागले, पुन्हा कुलप लागले, पुन्हा हातापायात बेड्या आल्या. देवाला डोक्यावर घेतलं तर बंधनं सुटली आणि देवाला सोडून देऊन मायेला डोक्यावर घेतलं तर बंधनं आली. याचा स्पष्ट अर्थ काय झाला? देवाला डोक्यावर घेतलं की बंधनं सुटतात आणि मायेला डोक्यावर घेतलं की बंधनं येतात. ते म्हणाला कशावरून? वसुदेवाच्या अनुभवावरून. वसुदेवाने देवाला डोक्यावर घेतलं, बंधनं सुटली. मायेला डोक्यावर घेतलं, बंधनं आली. माझं तुम्हाला आता एक म्हणणं, या दोन्हीपैकी तुमची अपेक्षा कोणती? सगळी बंधनं जखडून यावी वाटतात का सगळी बंधनं सुटावी वाटतात? सुटावी वाटतात ना. मग बंधनं जर सुटावी वाटतात तर बंधनं सुटतील केव्हा? आपण देवाला डोक्यावर घेऊ तेव्हा. अजूनही आपली बंधनं सुटत नसतील, इतक्या वर्ष माळ घालून, इतक्या वर्ष वारी करून, इतक्या वर्ष सप्ताह करून, इतक्या वर्ष भजन कीर्तन करूनही अजूनही आपली बंधनं सुटत नसतील तर याचा गर्भित अर्थ काय निघू शकतो? अजूनही खऱ्या अर्थाने आपण देवाला डोक्यावर घेतलेलं दिसत नाही. अजूनही मायेलाच डोक्यावर घेऊन आपण वावरत आहोत, म्हणून आपली बंधनं सुटत नाही. तेव्हा क्रांती करा, मायेला बाजूला करा आणि देवाला डोक्यावर घ्यायला शिका की बंधनं आपोआप सुटतील. हेच या पहिल्या लीलेचं सार आहे. हेच कीर्तनाचं सार आहे. हे सप्ताहाचं सार आहे. हेच यावत संत वाङ्मयाच्या उपदेशाचं सार आहे. देवाला डोक्यावर घ्या, मायेला डोक्यावर घेऊ नका. आता पुढे काय झालं? पुढे फार अफाट चरित्र सर्व, पण ते मला आता सांगायचं नाही. मी ते आता सांगणार नाही. का? मी ते सांगायला गेलो तर तुम्ही हे विसरून जाल. तर आता हे विसरून जाऊ नका. देवाला डोक्यावर घ्यायला शिका की आपली बंधनं सुटणार आहे. या वेळेची तयारी करा, याची वाट पहा. मग आपल्याला याचं प्रत्यय येईल. आपण देवाला डोक्यावर घेतलं पाहिजे. ते कसं घेता येईल याचाच आपण अभ्यास करायचा आहे, वाटचाल करायची आहे. पुढे ती माया आत आणली, ती गप बसते का? रडे माया करे आकांत, नामा मने उठले दूध तातडीने जाते. कंसा सेवक सांगती, कंस धावत आला, पाहत होता. आठवण असून आठवी निघाली. कंस म्हणला देवही लबाडच दिसतात. आठवा हिचा पुत्र दिलं तू जसे म्हटलं होतं. मग कुठे आठवा पुत्र? इथं बालिका आहे, कन्या आहे. देवालाही काही कळत नाही. अरे देवाला सगळं कळते. देवाच्या म्हणण्याप्रमाणे आठवा आलेला आहे, पण तो स्थलांतरित आहे. तुला माहित नाही, तुझ्या पुढे दुसरी आलेली आहे. आपल्यापुढे काय आले जीवाला कळत नाही. म्हणून कंसाला ते कळलं नाही. कंस म्हणाला आठवा असो का आठवीला ठेवायचं नाही. उचललं, गरगर फिरवलं, आपटलं. ती हातातले निष्ठून गेली. आकाशात दिव्य शतपत्रावर झाली आणि तिने सांगितलं
अरे मला काय मारण्याचा प्रयत्न करतोस? तुझं लागी वधी उपजला मजा आधी. तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आला वाढतोय, पण कुठे वाढतो असा नक्की पत्ता दिला नाही. कंसाने तातडीची मंत्रिमंडळाची मीटिंग घेतली. माझा शत्रू जन्माला आले, कोण मारतं बोला. पुतणीने विडा उचलला, भगवंताने तिला संपवलं. कागासूर, बगासूर, विठासूर, शक्तासूर, उत्कचासूर, प्रलंबासूर, असुरासूर, अरिष्टासूर असे अनेक असुर पाठवले. देवाने त्या सर्वांना संपवलं. कागद रिठा मारले, बाळपणी अवघी दैत्य खाली बुडवली. मग भगवान मोठे मोठे होत राहिले. गोपाळांना जमा केलेला आहे, गोपींच्या घरी जात आहेत. दररोज आनंद गोपींना मिळतोय, सर्वांना मिळत आहे. गोपी गारहाणं सांगण्याच्या निमित्ताने यायच्या. मिळवून अवघ्या गवळणी येती नंदाच्या अंगणी. एकी पुढे एक सरसावणी गोपिका सांगती गारहाणी यशोदे तुझं नाही ठाऊका. हा कसा आहे? दुसरी आली धावत म्हणे ग बाई काय केली मात. तिचं पुढे बोलणं होतं ना, तर तिसरी आली धावणी म्हणे ग बाई काय केली करणी. एक एक गोपी एक एक आपापलं गारण सांगतात. रोज तक्रारी. त्यावेळेला नंदबाबांना यशोदामाया म्हणाली, तुम्ही तुमच्या राजकारणात दंग असता, इकडे माझ्याकडे सारख्या तक्रारी येतात, काय करावं? भगवान सारख्या घोड्या याच्या चालतात. नंदबाबा म्हणाले, असं जर होतं ते एक कर, त्याला शाळेत पाठव, रानात जाऊ दे, म्हणजे दिवसभरची कटकट मिळेल. कृष्णा तो आता रानात जा गाय चारण्याकरता. काळी घोंगडी दिली, हातात काठी दिली, जाळी दिली, शिदोरी दिली आणि चला गायी दिल्या. भगवान निघाले. गोपाळांना भगवंताने सांगितलं आपलं कार्यक्षेत्र बदललं. आता आतापर्यंत आपण आपल्या राज्यात काम करत होतो, आता आपल्याला देशव्यापी कार्य करायचं. लोकसभेवर चलो दिल्ली व्यापक कार्यक्रम हाती घ्यायचा. देवादिकांचा गग्गा जिरवायचा. रानात या. रानात गोपाळांना घेऊन भगवान गायी घेऊन आलेले आहेत. रानात अनेक खेळ खेळतायत. अनेक देवांनी परीक्षा घेतलेली आहे रानात, पण भगवंतांनी त्या सर्व देवांचा अभिमान घालवलेला आहे. इंद्राचा गर्व परिहार केला, अग्नीचा गर्व परिहार केलेला आहे, ब्रह्मदेवाचा गर्व परिहार केलेला आहे. अनेक प्रकारे सर्व देवांनी परीक्षा रानात पाहिलेले. भगवंतांनी त्यांचा अभिमान घालवलेला आहे. चारा भरपूर असायचा. एका तासात गाय टम जोगवायचे. झाडाखाली सावलीला शांत बसायच्या. जोगवल्यानंतर जनावर कधीच खात नसतो. जोगावल्यावर खायची सवय माणसाला आहे. करपट ढेकर येतात तरी म्हणतो दोनच वेळ टाक, जास्त नको टाक. अरे तो कशाला? जनावर कधीच खात नाही, रवंत करत राहत. ते झाडाखाली सावलीला शांत बसले ते गाई. गोपाळ म्हणाले, देवा हे आता 2-3 तास उठायचं नाही, टाइमपास कसा व्हायचा? म्हणे मग खेळ खेळू. खेळ खेळू लागले. विटी दांडू चेंडू लगोरी नाना परी खेळ मांडीला यमुनेच्या तरी हमामा हुंबरी हुतू आट्या पाट्या. अनेक प्रकारचे खेळ खेळतायत, पण खेळून खेळून कुठपर्यंत खेळणार? एका गोपाळाने देवाला घड्याळ दाखवलं. देवा बघ किती वाजले, आता खेळण्यात मजा नाही. खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख. तुका म्हणे आता खेळ मोडावा करता. भगवान म्हणतात भूक लागली अनाश दोऱ्या झाली आता. काम सारून सकळ आले अवघे गोपाळ. झाली आता वेळ म्हणताना शिदोऱ्या आणल्या. आणि भगवंताने मात्र लगेच सांगितलं, गोपाळांनो आज आपल्याला एक वेगळा कार्यक्रम आखायचा आहे. इथं ठेवा, इथं ठेवा, सध्या इथे ठेवा, थोडा वेळ इथं ठेवा. गोपाळांना भगवंताने सांगितलं आज एक करायचं आहे. इथं ठेवा, खाली खाली ठेवा. गोपाळांना भगवंताने सांगितलं आज आपल्याला एक आगळा वेगळा कार्यक्रम करायचा. म्हणे काय? आज ज्याची त्याने शिदोरी खायची नाही. आज आपल्याला असा आगळा कार्यक्रम करायचा की सर्वांचं सर्वांना मिळालं पाहिजे आणि सर्वांना सारखं मिळालं पाहिजे, असा आपल्याला कार्यक्रम करायचा. म्हणजे काय करायचं? सगळ्या शिदोऱ्या एकत्र करा, प्रत्येकाचा आपापला आनंद एकत्र करा.
सर्वांचं एकत्र करा आणि माझ्याकडे त्याचं कठोरं बांधून द्या मी जातो पळून. असं नाही केलं बाबा. सर्वांच्या एकत्र करा, माझी शिदोरी त्यात घ्या आणि सर्वांचं मिश्रण एक काला करायचा. काला सर्वांचं एकत्रीकरण करायचं आणि त्यानंतर त्याच्या मुदा तयार करायच्या. मुदा तयार करायच्या आणि त्या मुदा सर्वांना सारखे द्यायच्या. म्हणजे सर्वांना सर्वांचं मिळेल आणि सर्वांना सारखं मिळेल. मुदा तयार करायचा आणि वाटणारा चांगला बघा. वाटणारे काही फार आपलपोटे असतात. काहींकडे अजिबात प्रसाद वाटायला देऊ नये. ते काय करतात, दुसऱ्याला थोडं थोडं देतात, मागे जास्त उरवतात आणि कोपऱ्यात जाऊन एकटेच गप्पाने मारतात. हा स्वार्थी वाटणारा काय कामायचा नाही. याच्याकडे अजिबात देऊ नये वाटायला. वाटणारा असा असावा की त्याने सर्वांना सारखं दिलं पाहिजे. सर्वांना दिलं पाहिजे, सारखं दिलं पाहिजे. आपल्याला नाही राहिलं तरी चालेल, सर्वांना मिळालं यात मला मिळालं असं मानणारा वाटणारा पाहिजे. आणि असे वाटणारे फक्त एक संतच आहेत की सर्वांना ते सारखं देतात. आपल्याला काही नको, सर्व सुखी त्यात आम्ही सुखी. तो का म्हणे सुख परावी हा सुखी. संत सर्वांना देतात. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. सर्वांना सारखं देणारे वाटणारे संत आहेत. म्हणून सांगितलं त्या पेंद्याकडे द्या वाटायला. पेंद्या सर्वांना सारखं देईल. मुदा घेऊन या करी पेंद्या वाटितो शिदोरी. तो वाटतोय, सर्वांना सारखं मिळत आहे आणि असा सर्वांना सारखा मिळणारा आनंद मग तो काय त्याचं वर्णन करणार आपण. नाही आनंदाशी जोडा. सर्वांना भगवंताच्या कृपेने मिळणारा हा प्रसाद, सातत्याने आनंदच आनंद ते सर्व उपाळ भोगतायत. म्हणून काला भगवंताने केला सर्वांना सारखं दिलं. मी प्रारंभी बोलून गेलो होतो, आपल्या संप्रदायामध्ये काल्याच्या कीर्तनाने समारोप का करायचा. एरवीचा कीर्तनकार स्वतंत्र आणि काल्याचं कीर्तन म्हटलं की तो बांधलेला. आणि काल्याचं कीर्तन करून समारोप का करावा ही पद्धत संतांनी का घालून दिली, तर त्याचं मर्म मला आपल्या लक्षात सांगून द्यायचंय. काल्यातून देवाने काय घडवलं. काला करण्यातून दोन महत्वाच्या गोष्टी घडवल्या देवाने. दोन कोणते. पहिली ही गोष्ट, सर्वांचं एकत्रीकरण केलं. सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करायला सांगितलं. म्हणजे सर्वांचं एकत्रीकरण केलं. विषमता ठेवली नाही, भेद ठेवला नाही. सर्वांचं एकत्रीकरण केलं. सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र केल्यानंतर भगवंताने दुसरा विशेष कार्यक्रम राबवला की सर्वांना समान वितरण. सर्वांचं एकत्रीकरण आणि नंतर सर्वांना समान वितरण, याचं नाव काल. सर्वांचं एकत्रीकरण केलं, सर्वांना सारखं पुन्हा वाटलं, सर्वांना सुख दिलं भगवंताने. सर्वांना सुख दिलं. कोणी नाही असं नाही. हरिसुख फावले रे गोकुळीच्या गवळीया गोपी गोधना सखा. भगवंताने सर्वांना सारखं दिलं. म्हणून सर्वांचं एकत्रीकरण, सर्वांना समान वितरण. आजही देशात विषमतेची भयानक दरी निर्माण झालेली आहे. काही अतिशय सुखी आहेत, काही अत्यंत दुःखी आहेत. काहींना असं झालं की आता काय काय खावं आणि काहींना असं झालं की आता काय खावं. अशी विषमतेची भयानक दरी निर्माण झाली आहे. काहींना असं झालंय पैसे ठेवावेत कुठे, देशातल्या बँका कमी पडतात मग परदेशात नेऊन ठेव. काही नाही परिस्थिती अशी की काय करावं, विष घेऊन मरावं पण विष घ्यायलाही पैसे नाहीत. अशी विषमतेची भयानक दरी आजही आपल्या देशात निर्माण झालेली आहे. संतांचं अंतःकरण कळवळतं, दयेने ओथंबलेलं ते अंतःकरण. त्यांना वाटतं ही विषमता जायला पाहिजे आणि समानता एकता यायला पाहिजे. सर्वांना समान आनंद मिळाला पाहिजे. त्याकरता देवाने काल्यातून काय केलं, सर्वांचं एकत्रीकरण केलं, सर्वांना समान वितरण केलं. तेव्हा संतांची भूमिका ही आहे की हे विचार
काल्याचे विचार भगवंताने जे मांडले जे क्रियान्वित केले ते रुजवा. आपण स्वार्थी बनू नका, एक एकटे खाऊ नका आपलं आपण. या भगवंत सर्व ही लेकरं आपले सर्व आपण एका परमेश्वराचे लेकरं आहोत. म्हणून भेद पाहू नका. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ. म्हणून सर्व आपण एकाच परमेश्वराचे लेकर आहोत. सर्वांना सारखं सुख मिळालं पाहिजे. त्यामुळं एक करा, सर्वांचं एकत्रित. म्हणजे ज्यांच्याजवळ अधिक स्टॉक आहे त्यांनी काय करा, जरा मोकळं मन करा आणि आणा, बाहेर आणा. आणि ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांच्यापर्यंत पोहोचवा. म्हणजे विषमतेची जरी संपली जाईल. अधिक स्टॉक असलेल्यांनी सर्वांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा. आपलेच बंधू आहेत ते दुःखी आहेत ते सुखी व्हायला पाहिजे. म्हणून जिथे शाळा नसेल शाळा बांधा, घाट नसेल घाट बांधा, मंदिर नसेल मंदिर बांधा. जिथे कमी तिथे आम्ही असं व्हा, असं मोठं अंतःकरण करा. आणि ज्यांच्याकडे जास्त स्टॉक आहे त्यांनी आणा, एकत्र करा. एकत्र ही भावना ठेवा. ही सर्व आपलीच लेकरे आहेत, बंधू आहेत. ते अशा दुःखी अस्ताव्यस्त असता कामा नये. म्हणून आपण संकोचून थोडस एक विचार करा. आपण आपली 3 मुलं असली तर 3ही मुलाला 3 बंगले असेल आपल्याला वाटतं की नाही? 3ही मुलांना 3 गाड्या असेल वाटतं की नाही? 3ही मुलांना 3 दुकानं असं वाटतं की नाही? 3ही सुखात असं वाटतं ना? तसंच ही सर्व भगवंताची लेकरं आहेत. सर्व तुम्ही आम्ही सर्व एका परमेश्वराची लेकरं आहोत. तेव्हा आपण आपले बंधू जे आहेत ते सर्व बंधू आपले सर्व सुखी असावेत. याकरता आपल्याकडे अधिक स्टॉक आहे त्याच्याकडे नाही ना, काढा ना बाहेर, द्या त्याला, करा सुखी, त्याला जवळ करा. दुसऱ्याला देण्यात कमी होत नाही, दुसऱ्याला देण्यात वाढते संपत्ती. संपत्ती अशी आहे ठेवल्याने संपते, दिल्याने वाढते. जमिनीला एक बीज तुम्ही द्या, बीज जमिनीत गाडलंय की नाही तुम्ही? गाडलेलं बीज वाया गेलं का? त्याने कणीस दिलं. एका बीजा केला नाश मग भोगिले कणीस. दिल्याने संपत नाही, दिल्याने अनेक पटीने वाढ होते. तेव्हा ज्यांच्याकडे जास्त स्टॉक असेल त्यांनी जरा मोठं अंतःकरण करा आणि आपली संपत्ती समाजाच्या सेवेला, देशाच्या सेवेला, दीनदुःखितांच्या सेवेला लावा. संतांना हे सांगायचंय. काला करण्यातून एकत्रीकरण सर्वांचं केलं आणि एकत्रीकरण करून सर्वांना समान वितरण केलं. हे विचार प्रत्येकाने आपल्या अंतःकरणात रुजवा आणि स्वार्थ सोडून द्या, एकाकी राहणं सोडून द्या आणि सर्वाविषयी बंधुभाव प्रेमभाव ठेवा आणि सर्वांना आनंद द्या. म्हणून काल्याच्या कीर्तनाने समारोप करा. म्हणजे शेवटी जे ऐकलेलं असतं ते ध्यानात राहतं. अगोदर ऐकलेलं विसरून जातो. मग आपण म्हणतो मग शेवटी काय सांगितलं, मग शेवटी सांगितलेलं ध्यानात राहतं. तेव्हा काल्याच्या कीर्तनाने समारोप करा आणि हे विचार आपल्या अंतःकरणात धारण करून सर्व आपले बांधव आहेत सर्वांपर्यंत पोहोचा आणि सर्वांना सुखी करा. ही संतांची मनीषा. म्हणून काल्याच्या कीर्तनाने समारोप करण्याची संतांनी आपली पद्धत घालून दिली. आज त्याप्रमाणे आपण ही काल्याची सेवा केलेली आहे. भगवंताचं जे हृदगत, संतांचं जे हृदगत ते आपण जसं त्यांच्या कृपेने पाहता आलं त्याप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा असे अभंग संतांच्या नजरेसमोर ठेवावे, त्या अभंगाप्रमाणे आपलं जीवन मानवावं. हेच अभंग आपल्याला तारणार म्हणजे तारणार, नक्की तारणार. अहो तुकोबरांच्या अभंगाने दगडांना तारले, आपल्याला नाही तारणार. दगडांना तारले की नाही? रामेश्वर भट्टाने दगड बांधून हे अभंग बुडवले की नाही? इंद्रायणीच्या डोहात दगड बांधून बुडवले. लोकात नास्तिकवाद पसरल्यानंतर मग तुकोबारांनी दिव्य करायचं ठरवलं आणि त्याच डोहाच्या कडेला काय शिळर बसून अनुष्ठान मानलं, अन्नपाणी वर्ज केलं. देवा तुझं अस्तित्व तू सिद्ध करून दे आणि भक्तीचं महत्व लक्षात आणून दे, तरच मी अन्नपाणी ग्रहण करेल, नाही तर नाही. जनतेला तारणारे अभंग आहेत, ते बुडवले गेले, ते तरले पाहिजे, ते तारणारे आहेत. म्हणजे भक्तीचं महत्व आणि तुझं अस्तित्व जनतेच्या लक्षात आणून दे, तोपर्यंत मी अन्नपाणी घेणार नाही.
13 दिवस अन्न पाणी वर्ज करून त्या डोहाच्या कडेला तुकोबाराय बसले. 14व्या दिवशी भगवंताने बालवेशात दर्शन दिलं. बाळवेश घेऊन श्रीहरी भेटला आणि सांगितलं, तुकोबाराय बघा ते तुमचे बुडवलेले अभंग दगडांना घेऊन वर आलेले. तुकोबारा म्हणतात, मला नका सांगू, ज्याने बुडवायला सांगितले त्यांना सांग. मग रामेश्वर भट्टारिकांना दृष्टांत दिले, ते सर्व आले म्हणे ते काढा रे. काय घर आणले ते काढून, सोडून पाहिले तर एक थेंब लागला नाही. 18 दिवस पाण्यात होत्या म्हणून एक थेंब लागला नाही. उदका माझी वया ठेवणी कोरड्या, दाखवले रोकड्या विश्वजना, नव्या सामान्य महिमा संतांचा. कोरडीच्या कोरडी ते अभंग. हा म्हणे हा दगड मीच बांधला होता, इथून तोच आहे हा दगड, हीच गाठ मी अशी मारलेली आणि असं बुडवलेले. आणि तिथून पुढे मग आपल्याला अभंग मिळाले. तुकोबारायांची ही गाथा आपल्या हाताला कधी आली? तिथे तरल्यानंतर आली. तिथे जर ते बुडाले असते तर आपल्या वाट्याला काय आलं असते? मला असं वाटतं मग आपणही बुडालोच असतो. ते अभंग तरले म्हणून आपण तरलो असं म्हणायला हरकत नाही. म्हणून ते अभंग जिथे तरले त्याच तारक जागेवर त्या अभंगांचं चिरस्मारक व्हावं. दगडाला घेऊन तरले म्हणून दगडावरच कोरून व्हावं. म्हणून गाथा मंदिराची योजना तिथे देहूला राबवण्यात आली. उच्च प्रतीच्या मार्बलवर कोरून हे सर्व अभंग तिथे लावलेले आहेत. असं ते मंदिर, अभंगाचं मंदिर उभं राहिलेलं आहे. 35-40 कोटीची कामं तिथं झालेली आहेत. कोणी म्हणेल दगडावर कोरण्याचा प्रयास का? तर ते अभंग दगडाला घेऊन तरले, आपल्याला मिळाले ते दगडासहित मिळाले. मग अभंग दगडाला सोडायला तयार नाही. आपण तरी अभंगाची दगडाची ताटातूट का करा? दगडासहित मिळाली म्हणून दगडावरच करून त्याचं चिरस्मारक तिथे व्हावं. त्या प्रासंगिक जागेवर व्हावं, प्रासंगिक जागेवर व्हावं. काशीला मानस मंदिर आहे, अयोध्येला वाल्मिकी रामायण मंदिर आहे आणि आपल्या महाराष्ट्रात देहूला गाथा मंदिर आहे. वारकरी संप्रदायाचं एक आगळं वेगळं वैभव असं देहूला तिथे उभं राहिलेलं आहे. आपण आलेलाच असायला पाहिलेलं असेल. 8.25 एकर जागा आपण विकत घेतलेली आहे. तिथे 92ला हा ट्रस्ट स्थापन करून हे काम सुरू केलं. 95ला जागा मिळवण्यात यश आलं. प्रासंगिक जागा, तिथली जागा गेल्या 3 वर्ष गेले. मग ती 95ला जागा आपण विकत घेतली. 95ला भूमिपूजन केलं. 96च्या मार्चाला तुकाराम बीजेच्या दिवशी पायाभरणी समारंभ करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. 12 वर्ष लागले ते मंदिर उभं राहण्याकरता, कोरून लावण्याकरता. आणि 2008ला तुकोबारायांची 400वी जयंती होती. त्यावेळेला त्याचं उद्घाटन केलं. आणि तिथून पुढे भक्त निवास, तिथून पुढे अन्नपूर्णा सदन, तिथून पुढे गोशाळा, तिथून पुढे गुरुकुल पद्धतीने विद्यालय, अनेक सामाजिक उपक्रम तिथे राबवलेले आहेत. म्हणून ही गाथा मंदिराची आपल्या महाराष्ट्राची एक आगळी वेगळी अशी ती आहे. आपण या पहा, तिथे अनेक भाविकांनी, लाखोनी नाही कोटीने त्याग केलेला आहे म्हणून उभं राहिले. आम्ही निमित्त मात्र आहे. सर्व तुमच्या जनतेच्या त्यागातून ते उभं राहिलेलं आहे. म्हणून असं ते मंदिर आपण बीजेच्या उत्सवाला तरी जरूर या. बीजेच्या वारीला जो येत नाही तो हाफ वारकरी, बीजेच्या वारीला जो येईल तो खरा पूर्ण वारकरी. का म्हणतो मी? तुकोबारांना कळस म्हटले की नाही, आणि कळसाच्या दर्शनातच मंदिराची पूर्णता आहे. कळस जोपर्यंत ठेवला जात नाही तोपर्यंत मंदिर अपुरं की नाही. कळस बसवल्यावरच मंदिर पूर्ण झालं. आपण म्हणतो देवळाच्या कामात कळस, तसं देहूला आलो म्हणजे कळसाला आलो म्हणजेच वारीला पूर्णता आली. म्हणून सर्वांनी बीजेच्या उत्सवाला देहूला जरूर या. मोठा आगळा वेगळा तो आपल्या महाराष्ट्रातला उपक्रम आहे, प्रकल्प आहे. अन्नदान रोज होते तिथे. दररोज दुपारी 12 ते 2 या वेळेत दर्शनाला आलेल्या भाविकांना जेवण असतं. 500-700 लोक रोज जेवत आहेत. उच्च दर्जाचं अन्नदान असतं. त्याचप्रमाणे तिथे आरोग्यदानही आहे. दर बुधवारी शारीरिक चिकित्सा केली जाते आणि आयुर्वेदिक पद्धतीप्रमाणे मोफत औषधोपचार केले जातात. गुरुवारी ॲलोपॅथिक पद्धतीप्रमाणे मोफत उपचार केले जातात. असं आरोग्यदानही आहे, अन्नदानही आहे आणि महत्त्वाचं ज्ञानदानही आहे. जे अभंग दगडावर करू लागले ते जगाच्या हृदयावर कोरायचे.
आणि जगाच्या हृदयावर करण्याकरता जगाच्या भाषेत गेलं पाहिजे. म्हणून संस्कृत, इंग्रजी, हिंदी आणि मराठी चारही भाषेत शिक्षण देणारं गुरुकुल पद्धतीने विद्यालय आपण सुरू केले 16ला. 7 वर्षाचा कालावधी. 10वी पास झालेल्या मुलाला प्रवेश तिथे. 11वी ते 17वी हे जे शालेय शिक्षण आहे हेच आध्यात्मिक परिभाषेतून संस्कृत माध्यमातून शिक्षण दिलं जातं. त्याला तो दर्जा आहे. 5 वर्षात तो मुलगा शास्त्री होणार की त्याला BA ची मान्यता आहे. 7 वर्षात तो आचार्य होणार की त्याला MA ची मान्यता आहे. असं मान्यता प्राप्त शिक्षण तिथे आहे. 7 वर्षाचा कालावधी. अक्षय तृतीयेला प्रवेश असतो. तर आता सध्या 150 मुलं तिथे शिक्षण घेत आहेत. 150 मुलं आहेत. त्यांची राहण्याची सोय, जेवणाची सोय, शिक्षणाची सोय. कोणी म्हणेल खर्च तर खूप असेल, मग तर लक्षात घ्या, 1 नया पैसा नाही. 1 नया पैसा नाही. राहणं मोफत, जेवण मोफत, शिक्षण मोफत. मुलांनी फक्त एकच करायचं, अभ्यास. आणि तो त्यांनीच केला पाहिजे. त्यांनी अभ्यास करायचा आणि हे संतांचे विचार समाजापर्यंत पोहोचवायचे. तुम्हाला निष्कामतेने आम्ही दिलेले, तुम्ही समाजाला देताना निष्कामतेने द्या. याप्रमाणे संस्कृत, इंग्रजी भाषा जगभर चालते. म्हणून त्याचा सराव करून जगापर्यंत त्या मुलांनी पोहोचावं आणि संतांचे विचार मांडावे. असं हे गुरुकुल पद्धतीचं विद्यालय तिथे गाथा मंदिरावर सुद्धा झालेलं आहे. अजूनही तिथे 15-20 कोटीची कामं आहेत. आतापर्यंत 40 कोटीची कामं झाली. जनतेच्या त्यागातून उभं राहिलेले पुरं व्हायला काही अडचण नाही का? राहिलेले लोक अजून बरेच आहेत. राहिलेल्या लोकांनी राहिलेल्या कामाकरता जोर मारावा. ज्यांना तुकोबारांपासून आपल्याला काय मिळाले असं वाटत असेल त्याने आत्मीयतेने या कार्यात यथाशक्ती सहभागी व्हायचे. त्याचा अनंत पटीने दुवा आपल्याला मिळेल. हा ट्रस्ट आहे, याचं रजिस्ट्रेशन आहे, याचं नियमित ऑडिट होतंय. या ट्रस्टला 80G कालमान्वय आयकर सवलतचं सर्टिफिकेट आहे. अशा पद्धतीने आपल्याला सहभागी होतील. असो तर हे असे अभंग तिथल्या योजना मी आपल्या लक्षात आणून दिल्या. पण या लक्षात राहतील असं नाही. तेव्हा लक्षात राहण्याकरता मी एक तुकोबारा दिनदर्शिका प्रकाशित केलेली आहे. गाथा मंदिराचं चित्र आणि त्याच्या पाठीमागे गाथा मंदिराची सर्वांगीण माहिती दिलेली आहे. आणि पूर्ण वर्षभराचं पंचांग कॅलेंडर रूपाने आर्ट पेपरवर आपण प्रकाशित केलेलं आहे. 2025 समोर गाडीमध्ये आपल्याला मिळेल. आपण प्रत्येकाने जरूर घ्या, आपल्या घरात लावा. येता जाता गाथा मंदिराचं सर्व देवांचं, सर्व संतांचं दर्शन त्यातून आपल्याला घडेल आणि दैनंदिन जीवनात ते उपयोगाला राहिलं. वर्षभर एकादशी, चतुर्थी, कधी पालखी सोहळा निघतो, कधी मुक्काम कुठे आहे, हे सर्व आपल्याला त्याच्यातून कळेल. आणि खिशात डायरी ठेवा. तिच्यात 17 महिन्याचं सर्व योजना आहे. 17 महिने ते आपल्याला काम देईल. समोर आपण त्याचा जरूर प्रत्येकाने घ्या आणि गाथा मंदिराचे या वारकरी संप्रदायाच्या आगळ्या स्थानाला सर्वांनी या आणि तो आनंद लुटा. असो संतांचे विचार आपण जीवनात धारण करून आपण सर्वजण आनंदाचे सम्राट होत. गोपाळांना सर्वांना भगवंताने आनंद दिला, सारखा दिला. म्हणून सर्व आनंदात विहोश झालेले आहेत. देवादिकांना हे वाकुल्या दाखवत आहेत. देवादिकही त्या आनंदाकरता लालयत झाले. कार्याचे असे देवजळी झाले वासे. म्हणून हा अतिशय आगळा वेगळा आनंद भगवंताने सर्वांना दिला. आपल्याला तो आनंद मिळावा असं वाटतं. तर आपण तसं गोपाळ बना की भगवान आपल्याला आनंद दिल्याशिवाय. गोपाळ बनायचं म्हणजे गोपाळ, गायीचं पालन करतो तो गोपाळ. तेव्हा आपणही गोपाळ बनायचं म्हणजे आपल्याला आपल्या इंद्रिय रूपी गायींचं पालन करायचं. इंद्रिय रूपी गाय सैराट मोकाट विषयाकडे भोगाकडे जाऊ द्यायचं नाही. तिकडून वळवायचं आणि देवाकडे लावायचं. घे घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्यारे सुख पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, मना तेथे धाव घे राही विठोबाचे. सर्व इंद्रिय रूपी गायींना आपण आवरलं पाहिजे आणि देवाकडे लावलं पाहिजे. असं आपणही गोपाळ बनलो की भगवान आपल्याला आनंद दिल्याशिवाय राहणार नाही. तर तो कसा आनंद दिला श्रीमद भागवतात शुकाचार्य वर्णन करतात. बिभ्रद्वेणम जठर पटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणव मसून कवलम तत्फलान्यंगुरीषु तिष्ठन्मध्ये स्वपरेषु ऊर्ध्व हासयन् नर्मभिस्वैः स्वर्गे लोके मिषति बुभुजे यज्ञ बहुबालकेलिः पुण्डरीक वरदा विठ्ठल